नमस्कार शिक्षक मित्रांनो. तर आज आपण बघणार आहोत बालमानसशास्त्र. या व्हिडिओच्या माध्यमातून बालमानसशास्त्रातील अगदी महत्त्वाचे मुद्दे मी तुमच्यासमोर मांडत आहे. तर चला व्यर्थ वेळ वाया न घालवता सुरू करूया बालमानसशास्त्र. मानसशास्त्राची एक महत्त्वाची शाखा म्हणजे बालमानसशास्त्र. यामध्ये बालकाच्या वर्तनाचा व शारीरिक मानसिक विकासाचा शास्त्रशुद्ध अभ्यास केला जातो. याची व्याख्या अशी: ज्या शास्त्रात बालकाला केंद्रबिंदू मानून त्याचे वर्तन, विचार, प्रवृत्ती, अभिवृत्ती, अभिक्षमता यांचा शास्त्रीय पद्धतीने अभ्यास केला जातो त्यास बालमानसशास्त्र म्हणतात. त्यानंतर बालमानसशास्त्र अभ्यासाचे नेमके महत्त्व काय हे आपण जाणून घेणार आहोत. बालकाच्या जन्मानंतरचे पहिले 5 वर्ष बालकाच्या विकासात महत्त्वपूर्ण ठरतात. या काळात त्याच्या मेंदूचा 80% विकास होतो. हा विकास कोणकोणत्या टप्प्यातून होतो हे पालकांना तसेच शिक्षकांना बालमानसशास्त्राच्या अभ्यासातून कळते. अध्ययन, प्रेरणा, परिपक्वन, सामाजीकरण या प्रक्रियांचा पाया बालपणी तयार होतो. पालकांचे प्रेम, जिव्हाळा, आपुलकी मुलामध्ये भावनिक सुरक्षितता निर्माण करते. वाढ व विकासाचे टप्पे कोणते, तसेच कोणत्या टप्प्यावर कोणती कारक कौशल्य विकसित होतात या घटकांची कल्पना होते. चांगला परिसर व अनुवंश बालकाच्या विकासावर सुयोग्य परिणाम करतो. यासाठी पालक, शिक्षक यांना प्रयत्न करता येतात. बालमानसशास्त्र अभ्यासाची उद्दिष्टे नेमकी काय आहेत? तर बालकांच्या वाढीचा व विकासाचा सविस्तर क्रम जाणणे, प्रत्येक बालक एकमेकांपासून भिन्न आहे हे ओळखणे, बालकांच्या सुप्त गुणांचा विकास करणे, बालकांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी त्यांच्या भोवती सुयोग्य वातावरण निर्माण करणे, त्यांच्या विकासाचा क्रम समजून घेणे, बालकांच्या अडचणी सोडविणे व त्यानुसार त्यांना मार्गदर्शन करणे ही काही बालमानसशास्त्र अभ्यासाची उद्दिष्टे आहेत. त्यानंतर बालमानसशास्त्राचा उगम व विकास कसा झाला हे आपण बघणार आहोत. तर सर्वप्रथम प्लेटो इसवी पूर्व 428 ते 347 बालकांसंबंधी विचार मांडणारा हा पहिला विचारवंत होय. प्लेटो हा ग्रीक तत्ववेत्ता होता. मित्रांनो, ही महत्त्वाची शास्त्रज्ञांची नावे तुम्ही अगदी अचूकपणे पाठ करावीत, जेणेकरून तुम्हाला परीक्षेत काही त्रास होणार नाही. त्यानंतर येतात जॉन लॉक 1632 ते 1704. 17व्या शतकातील इंग्लिश तत्त्वज्ञ. त्यांच्या सिद्धांतानुसार प्रत्येक मुलं कोरीपाटी घेऊन जन्माला येते आणि ज्ञान हे अध्ययन अनुभवाने मिळते. शिक्षणातील हुकुमशाही पद्धतीचा यांनी नकार केला व त्यामुळे मुलांना योग्य व अयोग्य यातील फरक समजण्यास व स्वतःच्या नैतिक भावनांचा विकास करण्यास मदत होईल असे यांचे मत होते. त्यानंतर फ्रेडरिक फ्रोबेल 1782 ते 1352 जर्मन शिक्षणतज्ज्ञ हे होते. बालोद्यान किंडरगार्टन पद्धतीचे हे आद्य प्रवर्तक मानले जातात. बालकांच्या असणाऱ्या सुप्त शक्ती फुलविणाऱ्या शिक्षकाला फ्रोबेल यांनी माळ्याची उपमा दिली. बालकांच्या शिक्षणामध्ये कथा, गाणी, खेळ आणि व्यवसाय या कार्यक्रमांचा यांनी समावेश केला. त्यानंतर येतात रुसो 1778 ते 1772. बालकेंद्रित शिक्षणाचा आद्य प्रणेता म्हणजे रुसो होय. द एमिली हा शिक्षणविषयक ग्रंथ यांनी लिहिला. शिक्षणात अनुभव व कृती यांना महत्त्व व बालकांच्या स्वातंत्र्याचा हा पुरस्कर्ता होता. बालकांवर शिक्षण लादले जाऊ नये व शिक्षा करण्याच्या विचाराला यांनी विरोध केला. त्यानंतर येतात जोहान पेस्टोलॉजी 1746 ते 1827. स्वतःची अध्ययन पद्धती निर्माण करणारा हा तत्त्वज्ञ होता. पेस्टोलॉजी यांनी पारंपरिक शिक्षण पद्धतीचा विरोध केला. त्यांच्या मते ज्ञाताकडून अज्ञाताकडे या सूत्राप्रमाणे शिक्षण असावे. शिक्षणामध्ये 3H म्हणजेच हेड, हर्ट, हँड या दृष्टिकोनातून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचा विचार यांनी मांडला. त्यानंतर येतात जॉन ड्यूई 1859 ते 1952. अमेरिकन शिक्षणतज्ज्ञ हे होते. कृतीप्रधान शिक्षण पद्धतीचा यांनी पुरस्कार केला व शिक्षणात व्यवसायाला महत्त्व दिले. शैक्षणिक सिद्धांतांची चाचणी घेण्यासाठी ड्यूई स्कूल नावाने प्रायोगिक विद्यालयाची स्थापना केली. त्यानंतर मारिया मॉन्टेसरी 1870 ते 1952. इटालियन शिक्षणतज्ज्ञ मॉन्टेसरी शिक्षण पद्धतीचा जनक मानला जातो. हे अगदी खूप महत्त्वाचे आहे, हे लक्षात ठेवा. इटालियन शिक्षणतज्ज्ञ मॉन्टेसरी शिक्षण पद्धतीचा जनक मानला जातो. बालकांच्या नैसर्गिकरित्या शिकण्यावर ही पद्धती आधारित होती. 3 ते 6 वर्षापर्यंतच्या बालकाच्या शिक्षणासाठी उपयुक्त ही अशी पद्धती होती. या पद्धतीत बालकांना खेळाद्वारे शिक्षण दिले जाते. बालकांना शिक्षण देताना 3 सिद्धांतांचा वापर केला जातो. प्रथम, बालकाला पाहिजे ते करण्याचे स्वातंत्र्य असते. त्यानंतर विकासावर आधारित कार्य.
खेळण्यातून शिक्षण देण्याचे काम. स्वच्छंदता. पालकांना पूर्णपणे त्यांच्या इच्छेनुसार स्वच्छंदी वातावरण दिले जाते. हे खूप महत्त्वाचे आहे, हे लक्षात ठेवा. त्यानंतर गिजूभाई बधेका 1885 ते 1939, जे गुजरातचे होते. यांनी मॉन्टेसरींना गुरु मानून भारतामध्ये मॉन्टेसरी पद्धतीची शाळा सुरू करण्याचे ठरवले. आधुनिक बालशिक्षणाच्या क्षेत्रातील गुजरातमधील हे आद्य प्रवर्तक. भारतात ऑगस्ट 1920 मध्ये दक्षिणमूर्ती संस्थेच्या बालमंदिराची स्थापना यांनी केली. भारतात भारतीयांनी सुरू केलेला हा बालशिक्षणाचा पहिला प्रयोग होता. बालमंदिराची रचना करताना विद्यार्थी केंद्रबिंदू होता व शाळेत क्रीडांगण, बाग, पुस्तकालय, हस्तकला, संगीत साधने असे विविध विभाग होते. 1925 मध्ये भारतातील पहिले पूर्व प्राथमिक प्रशिक्षण महाविद्यालय, अध्यापक मंदिर व 1926 ला मॉन्टेसरी संघ स्थापन यांनी केला. गिजूभाई बधेका यांना बालमित्र पदवी मिळाली. तसेच मुछीवाली माँ या नावाने त्यांना ओळखले जाते. त्यानंतर येतात ताराबाई मोडक. 1892 ते 1973 असा यांचा जीवनकाल. भारतातील पहिल्या बालशिक्षण तज्ज्ञ ताराबाई मोडक होत्या. त्यांना भारताच्या मॉन्टेसरी म्हणून ओळखले जाते. भारतात बालवाडी संकल्पना यांनी अस्तित्वात आणली. 1936 मध्ये बालशिक्षणाच्या प्रसारासाठी मुंबई येथे शिशुविहार ताराबाई मोडक यांनी स्थापन केले. ठाणे जिल्ह्यातील बाळडडोली येथे ग्राम बाल शिक्षण केंद्राची स्थापना, त्याद्वारे ग्रामीण बालवाडी आणि ग्राम अध्ययन मंदिराची स्थापना ताराबाई मोडक यांनी केली. ताराबाई मोडक यांच्या मदतीला समोर अनुताई वाघ आल्या व त्यांनी पुढील बालशिक्षणाचे कार्य केले. त्यानंतर प्रथम बालवाडी स्थापन केली, जी आदिवासी मुलांसाठी होती. त्यानंतर पाळणाघर, शाळेत येणाऱ्या मुलांच्या लहान भावांना सांभाळण्यासाठी पाळणाघराची स्थापना केली. त्यानंतर कुरणशाळा, गुरे चारणाऱ्या मुलांसाठी, वाडी शाळा, वस्तीवाडीतील मुलांसाठी, साखर शाळा, ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी, भोंगा शाळा, कारखान्यावर काम करणाऱ्या कामगारांच्या मुलांसाठी. तर मित्रहो, अगदी सोप्या मुद्द्यात मी तुम्हाला बालमानसशास्त्र म्हणजे काय हे या व्हिडिओद्वारे समजून सांगण्याचा प्रयत्न केला आहे. तर मित्रहो, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून मी असेच नवनवीन व्हिडिओ रोज घेऊन येऊ शकेल. धन्यवाद.